या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। टीम इंडियाने पाकिस्तानवरती दणदणीत विजय मिळवला। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय। विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावरती पाकिस्तानने दिलेलं 242 धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केलंय। त्यामुळे आता भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्क झालंय। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीने जोरदार फटकेबाजी करत शतक झळकवलंय। विराटने 111 चेंडूमध्ये नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली आहे, तर श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली आहे। विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केलेला आहे। सर्वात जलद धावा पूर्ण करणारा किंग कोहली हा तिसरा खेळाडू ठरलेला आहे। 287 डावांमध्ये 14,000 धावांचा टप्पा पार करत कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय। तेंडुलकरने 350 डावांमध्ये 14,000 धावा पूर्ण केल्या होत्या। भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे। कुलदीप यादवने 3 विकेट्स तर हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतलेल्या आहेत। अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत पाकिस्तानला 241 धावांवरती रोखलंय। भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे। न्यूझीलंड पाठोपाठ भारताविरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानचा पराभव झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तान बाहेर पडलाय। पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा आनंद देशभरात दिसून येतोय। क्रिकेट प्रेमी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। भारताच्या विजयानंतर मुंबईत लहान मुलांनी सुद्धा जल्लोष केलाय। भारताने पाकिस्तान विरुद्धचा क्रिकेट सामना जिंकताच पुण्यातील FC कॉलेज रोडवरती तरुणांनी जोरदार जल्लोष केलाय। हातामध्ये तिरंगा आणि विराट कोहलीचे पोस्टर्स घेत पुण्यातील गुडलक चौकामध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली। तर भारताने पाकिस्तानी संघाला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे। या विजयानंतर महाराष्ट्रासह देशभरात जल्लोष करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार सेलिब्रेशन केलंय। खूप आनंद होतोय। पहिले तर खूप दुःखी वाटलं, कारण की मी रोहित फॅन आहे आणि रोहित खूप लवकर आउट झाला होता। पण नंतर कोहली आला आणि आम्ही दोघं काइंड ऑफ कोहली फॅन आहोत, खूप जास्त कोहली फॅन आहे, म्हणून खूप बरं वाटलं। नंतर लास्टमध्ये 2 रन पाहिजे होते, पण कोहलीला 4 रन पाहिजे होते स्कोअर करण्यासाठी सेंचुरी, तर तेव्हा ज्याने 4 मारला तेव्हा खूप चांगलं वाटलं। आज वन साईड सामना होता। पहिले वाटलं होतं की वन साईड नाही होणार, 2 साईड म्हणजे पाकिस्तान पण टफ देईल, पण मग नंतर रोहितने चांगला स्टार्ट दिला, ते चांगलं वाटलं। नंतर शुभमन गिलची हाफ सेंचुरी राहून गेली, ते थोडंसं वाईट वाटलं, पण मग विराट कोहलीने सांभाळून घेतलं सगळं। आपल्या बॅट्समन यांनी खूप चांगली खेळी केली, पण आपण आपल्या बॉलर्सला पण विसरायला नाही पाहिजे। त्यांनी त्यांना 242मध्ये थांबवलं आणि विराट कोहली यांनी 100 मारली। ह्या सगळ्यांचं श्रेय हे पूर्ण टीमचं असतं, म्हणून फक्त बॅट्समॅनना देऊन चालणार नाही, पण बॉलर्सनी पण खूप चांगलं केलं। खूप जास्त आनंद होतोय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंग कोहलीचा फॉर्म परत आलेला आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवलेलं आहे आपण, त्यांना त्यांच्याच घरात चालू असलेल्या टुर्नामेंटमध्ये बाहेर ढकललंय आपण, त्यांना बाहेर फेकून दिलेलं आहे, त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे। खूप जास्त आनंद होतोय आणि कोहलीचा फॉर्म भारत माता की। तर या होत्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया। खरं तर देशभरामध्ये उत्सव साजरा केला जातोय। आता बघूया उर्वरित बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, असं धक्कादायक विधान नीलम गोरे यांनी केलेलं आहे। मराठी साहित्य संमेलनातील असे घडलो आम्ही या कार्यक्रमात गोरेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। नीलम गोरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली। संजय राऊतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबेंना पत्र लिहत गोरेंच्या वक्तव्यावरती अनेक सवाल उपस्थित केलेत। राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली येऊन संमेलन केलं हे शोभणारं नसल्याचं राऊत म्हणाले। संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, त्याची जबाबदारी संमेलन घेणार का, असा सवाल उपस्थित केला आहे। नीलम गोरेंनी राजकारणात चांगभलं करून घेतलं, त्यामुळे त्यांनाच विचारा पदासाठी किती मर्सिडीज दिल्या, तर नीलम गोरेंनी मर्सिडीज दाखवाव्यात असं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिलंय। नीलम गोरेंना 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या, 8 मर्सिडीज दिल्यात का, पावत्या घेऊन या, असं जोरदार प्रत्युत्तर खासदार संजय राऊतांनी दिलंय। नीलम गोरेंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। नीलम गोरे मातोश्रीवरती सर्व काळ पडी कसायच्या, एवढंच काय तर मातोश्रीवरती बॅरिगेट्स लावायचं कामही गोरे करायच्या, असा टोला त्यांनी लगावला। विज्ञान मराठी समारंभ हा राजकीय संस्कार दाखवणारा होता।
साहित्य संमेलनात राजकीय समतोल कसा असावा याचं उदाहरण दिल्लीत संमेलनातून मिळालं, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. व्यासपीठावरती बसण्यापेक्षा त्या कार्यक्रमाला राजेश्वर कसा द्यायचा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली. या बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. पक्षवाढीसाठी भाजप असे कार्यक्रम आयोजित करत असून बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनी करण्यात येते. त्यामुळे शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं. ठाण्यात जनता दरबारच्या आयोजनावरून गणेश नाईकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येकालाच मंत्रालयात यायला जमतं असं नाही, नागरिकांनी व्यथा मांडता यावी म्हणून नवी मुंबई आणि पालघरनंतर ठाण्यात जनता दरबार भरवला जाणार असं नाईक म्हणाले. रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असताना राज ठाकरेंची गरज काय असा सवाल विचारत रामदास आठवलेंनी जोरदार टोला लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेतल्यास दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार महायुतीपासून लांब जातील असं वक्तव्य सुद्धा केलं. बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा किती वेळा पराभव झाला तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. धाराशिवच्या परांडामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार सुरेश धसांनी सत्कार नाकारलाय. परांड्यामध्ये सुजितसिंह ठाकूर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सुरेश धसांनी सत्कार घेण्यास नकार दिलेला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका धसांनी घेतली. भारतीय जनता पार्टीतील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र म्हणजे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे. ठाकूरांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केली, त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळायला हवं असंही सुरेश धस म्हणाले. दलितांवरती अत्याचार झाला की आरोपीला लवकर पकडलं जात नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. दलितांवरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही आठवले म्हणाले. शरद पवारांच्या मनात कटुता नाही, जिथे वार करायचं तिथे ते वार करतात अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली. मोदी आणि पवारांचे संबंध चांगले आहेत, मात्र राजकीय बोलत असताना ते मोदींनाही सोडत नाहीत असं आव्हाड म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भाजपावरती हल्लाबोल केला आहे. कोकाटे, मुंडे यांच्यासारख्यांचं रक्षण करणं म्हणजे भाजपाचं हिंदुत्व आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला. संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवरती हल्लाबोल केलाय. विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आहे. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाहीच असा आरोप सुद्धा केलाय. संजय राऊतांच्या आरोपांवरती नार्वेकरांनी पलटवार केलाय. संजय राऊतांना निश्चितच अपेक्षाभंग होईल, नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल, निर्णय दिला जाईल, तर राऊतांना कायद्याबाबत माहिती नाही असा टोलाही लगावलाय. मी काँग्रेसमध्ये आहे आणि कायमच काँग्रेसमध्ये राहणार. भगवा फक्त शिवसेनेचाच नाही, तो सगळ्यांचा आहे अशी स्पष्टोक्ती रवींद्र धंगेकरांनी दिली. तर उदय सामंतांनी मला निमंत्रण दिलं तरी सर्व पक्षांसोबत माझे संबंध आहेत असंही ते म्हणाले. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैयक्तिक कामासाठी शिंदेंना भेटले आणि त्यांनी स्टेटसवरती भगवा ठेवला, त्यात गैर काही नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली. जशी क्रिकेट खेळताना काळजी घ्यावी लागते तशी राजकारणातही काळजी घ्यावी लागते. जखमी होऊ नये म्हणून क्रिकेटर्स हेल्मेट आणि पॅड घालतात. तसंच आपला बळी कधी कोण घेईल हे माहिती नसतं, त्यामुळे राजकारणातही हेल्मेट पॅड घेऊन सज्ज राहावं लागतं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. शक्तीपीठ महामार्गाला राणा पाटलांनी अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत जी भूमिका शेतकऱ्यांची आहे तीच भूमिका माझी आहे असं वक्तव्य राणा पाटलांनी केलेलं आहे. तर शेवटपर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असंही ते म्हणाले. श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून कानडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली. सीमा प्रश्नावरती नव्याने समिती नेमण्याची मागणी करत सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत एकीकरण समितीने व्यक्त केलेली आहे. दरम्यान अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रयागराज इथल्या संगमावरती ते स्नान करतील. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही संगम तीरावरती स्नान करणार आहेत. जळगावच्या जिल्ह्यातील पांझण डाव्या कालव्याच्या काँक्रिटीकरणासाठी 50 वर्षांनंतर शासनाने 34 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामुळे आता जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील 14,000पेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. कर्नाटकात बस चालकावरती झालेल्या हल्ल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केलेला आहे. वारंवार अशा घटना घडत असतील तर आमच्या शिवसैनिकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत असा इशारा सरनाईकांनी दिलेला आहे. परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचं सरनाईक म्हणाले. धाराशिवमध्ये निधी वाटपात पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून अन्याय होत असल्याची तक्रार भाजप आमदारांनी मंत्री जयकुमार गोरेंकडे केली होती. यावरती आता गोरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आमच्या वाट्याचं आम्हाला द्यावं लागणार, नाही दिलं तर ते घेण्यासाठी हा जयकुमार गोरे सक्षम आहे असं म्हणत त्यांनी इशारा दिलाय. नांदेडमध्ये महसूल आयुक्तालय तयार करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. दांगड समितीच्या अहवालाचा अभ्यास करत या संदर्भात निर्णय घेतला जाईल असंही सावे म्हणाले. इंदापुरात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 10 एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळेला भरणेंनी बसमधून प्रवास करत आनंद घेतलाय. भिवंडी तालुक्यातील अनगाव इकडे जाऊन मंत्री नितेश राणेंनी वृद्धाश्रमाला भेट दिली आहे. सत्यभामा गजानन बालकाश्रमातील वृद्धांची त्यांनी विचारपूस केली. मुंबई गोवा महामार्गावरती माणगाव बाजारपेठ मुगवली फाटा इकडे मोठी वाहतूक कोंडी झाली. 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय. वसईच्या मधुबनमधील सुरक्षा मार्ट सिटीच्या काही अंतरावरती कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय. उल्हासनगर महापालिका प्रशासनानं ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. प्रत्येक विभागाला डिजिटल पद्धतीनेच काम करण्याचा आदेश दिलाय. 15 मार्चपर्यंत 100% डिजिटायझेशन करण्याचा आदेश दिलाय. डोंबिवलीतील प्रसिद्ध असलेल्या सावकर रोडवरील एका दुकानाबाहेर गुजराती भाषेमध्ये पाटी लावण्यात आलेली आहे. दुकानाबाहेर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असताना गुजराती भाषेत पाटी लावल्यामुळे पालिका कारवाई करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय. आरोपींनी अमेरिकन नागरिकांना बोगस अलर्ट पाठवत त्यांची बँक खाती हॅक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. मीरा रोडमध्ये रस्त्यात वृद्ध महिलांना बोलण्याच्या बहाण्याने गुंतवत ठेवत त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या बोलबच्चन टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. अहमदाबादमधून 2 आरोपींना अटक केली असून एकूण 10 गुन्ह्यांची उकल झाली आहे. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळद परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिषदेत हळदीचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कापूस खरेदी ठप्प झालेली आहे. मागील आठवड्याभरापासून कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यात केवळ 4.92% क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. सरासरी 5,990 हेक्टर क्षेत्रावरती उन्हाळी पेरणी करणं अपेक्षित आहे. मात्र अद्याप 295 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आलेली आहे. सिंचनासाठी पुरेसं पाणी नसल्यामुळे पिकाच्या क्षेत्रामध्ये घट झाली. कोरपना तालुक्यामध्ये 820 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड केली आहे. त्यामध्ये राजुरा इथल्या शेतकरी उत्पादक कंपनीने गावात काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून युरोपात मागणी असणाऱ्या मिरचीचं उत्पादन घेतलं आहे. अहिल्यानगर शहरात 100 वर्ष जुनी असलेली पोलीस वसाहत नव्याने बांधण्यात येणार आहे. यासाठी 115 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पोलीस वसाहतीत 320 घरं नव्याने बांधण्यात येणार आहेत. हिंगोलीत शिवसेनेच्या नगरसेवकाचा अजब कारनामा समोर आलेला आहे. या नगरसेवकाने स्वतःच्या 3ऱ्या मुलीचा जन्म दाखल्यावरती वडील म्हणून स्वतःच्या नावाच्या ऐवजी काकाचं नाव टाकलेलं आहे. आधार कार्ड अपडेट करताना हा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीतील ब्रह्मपुरी गावाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. गावातील प्रत्येक घराला स्वतःच्या मुलीचं नाव देण्यात आलेलं आहे. गावकऱ्यांनी गावातील मुलींचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मित्राला सोडायला गेलेल्या एका मुलाने चक्क परीक्षा केंद्रासह थेट वर्गामध्ये रील शूट केलेला आहे. रील इंस्टाग्रामवरती सुद्धा अपलोड करण्यात आले. दरम्यान विद्यार्थी वर्गात शूट करत असताना
शाळेतील यंत्रणा नेमकं काय करत होती असा सवाल उपस्थित केला जातोय. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाजारात माठ दाखल झालेले आहेत. गुजरात, अहमदाबाद, परभणीतून हे नक्षीदार लाल काळे माठ विक्रीसाठी ठेवण्यात आले. माठ 180 ते 300 रुपयाला विकला जातोय. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये शनिवारी वायुगळती झाली. त्यामुळे एका कामगाराला बाधा झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित कंपनीवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंकडून पालघर जिल्ह्यातील शाळांना ई लर्निंग प्रोजेक्टरच्या साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. 131 आश्रमशाळांना हे साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर हायब्रिड सोलर इन्व्हर्टर आणि सौर ऊर्जा पॅनल सुद्धा देण्यात आले. जैन संप्रदायाचे मुनी खेडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोष्टीआळीमध्ये जैन मुनींच्या विशेष वस्तू हे एक दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. जळगावच्या श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारात 7200 स्क्वेअर फूट जागेवरती देशी गायींवरती मोफत उपचारांसाठी हॉस्पिटल उभारलं गेलं आहे. यामध्ये गायींवरती अत्याधुनिक यंत्रांचा वापर करत उपचार केले जाणार आहेत. देशातील या पहिल्या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका कुत्र्याला आणि एका व्यक्तीला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. जवळपास 4 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, तर विहिरीमधून वाचवलेल्या व्यक्तीवरती सध्या उपचार सुरू आहे. कोकणातील बागांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. लाल तोंडाच्या माकडांनी सिंधुदुर्गातील नारळासह काजू, आंबा, सुपारीच्या बागायती उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यामुळे बागायतदार धास्तावलेला आहे. नवी मुंबईच्या तुर्भेत धावत्या एसटी बसला अचानक आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. दरम्यान अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. बोईसर एमआयडीसीतील मधुर नाक्याजवळ भीषण अपघात झालाय. कार चालकाने एका पादचाऱ्याला फरफटत नेलंय. या अपघातानंतर कार चालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ते तामसा महामार्गावरती ट्रक आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टिप्पर चालक टिप्परमध्ये अडकला होता. दरम्यान 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर टिप्पर चालकाला बाहेर काढलंय. नाशिकच्या देवळा इथल्या एका हॉटेलवरती छापा टाकत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालक आणि मॅनेजरला ताब्यात घेतलेला आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली आहे. नवी मुंबईच्या पाम बीचवरती एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत झाडाला धडक दिली. त्यामुळे अपघात झालाय. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. वसईच्या माणिकपुरा कुंभारवाडा परिसरातील एका इमारतीत चोरट्यांच्या टोळीने चोरी केलेली आहे. एका युवतीने घरातून 3 मोबाईल लंपास केलेत. या टोळीत 3 तरुण आणि एका युवतीचा समावेश आहे. शिर्डीत एकाच रात्री 2 ठिकाणी चोरी झालेली आहे, तर एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. शिर्डीच्या पिंपळवाडीमध्ये हनुमान मंदिरातून दानपेटी चोरट्यांनी लंपास केली आहे. तर निमगाव कोऱ्हाळे इथल्या एका सोसायटीमध्ये घरफोडी करत 2.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. जळगावच्या कसगावमधील प्राचीन महादेव मंदिरात चोरट्यांनी 70 ते 80 हजार रुपयांच्या मूर्ती लंपास केलेल्या आहेत. मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले. जळगावच्या शाहूनगरात छापा टाकत एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी 5,34,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून 3 चोरट्यांनी 3 लाखांची रोकड लंपास केलेली आहे. 3ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. सोलापुरात एका 12वीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केलेली. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. एका गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील महिला कर्मचाऱ्याला हाणामारी करण्यात आलेली आहे. महिला पोलिसाचे केस ओढत तिला जमिनीवरती पाडून मारहाण करण्यात आली आहे. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या प्रकरणी 8 महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता बघूयात उर्वरित बातम्या. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर उभारणारे श्री शिवकांत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांना सुखकर्ता कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सुहास बसरकोट यांना
अनगाव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी अमरावतीच्या वज्जर इथल्या स्वर्गीय अंबादास पंत वैद्यक मतिमंद मुकबधीर बालगृहाला भेट दिली आहे. मुलांना भेटवस्तूंचं वाटप करत त्यांनी संवाद साधलाय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2024 आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 2024 सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41व्या दीक्षांत समारंभ राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. या समारंभामध्ये 168 पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं आहे. अमरावतीच्या निर्मिती पब्लिक स्कूल चांदूर बाजाराच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे. या अभियानामध्ये संत गाडगे महाराजांची वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. नाशिकमध्ये भारत पाकिस्तान मॅच दरम्यान नागरिकांचा उत्साह पाहायला मिळालेला आहे. नाशिकच्या ग्रेप एम्बसी हॉटेलमध्ये प्रेक्षकांनी मॅच बघण्याचा आनंद लुटला. द्राक्षांच्या बागेत मिसळीसह मॅच बघण्याचा आनंद लुटलाय. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.